देशातील अनेक शाळांमधील कम्प्युटर बंद असल्याचं समोर आलंय। केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। स्वतःला हायटेक म्हणवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे फक्त दिखावा असल्याचं या रिपोर्टमधून उघड झालंय। देशात अनेक शाळा अशा आहेत जिथं कम्प्युटर आहेत पण ते बंद स्थितीमध्ये आहेत। त्याशिवाय देशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त शाळा अशा आहेत जिथं संगणक तर आहेत पण इंटरनेटची सुविधा नाहीये। त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग असा सवाल उपस्थित होतो। डिजिटल युगामध्ये आपण आहोत आणि अशा वेळेला जे चिमुकले आहेत लहान वयापासूनच त्यांना डिजिटल युगाची ओळख व्हावी, त्यांना संगणकाची ओळख व्हावी, आयटीची ओळख व्हावी यासाठी जे कम्प्युटर आहेत ते तर शाळांना देण्यात आले आहेत। बऱ्याचशा शाळांना मात्र ते बंद असल्याची माहिती समोर येते, तर काही ठिकाणी कम्प्युटर आहेत पण इंटरनेटच नाहीये अशी ही माहिती समोर आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात नेमकं काय स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे ते। देशामध्ये 57.2% शाळांमधील कम्प्युटर चालू स्थितीमध्ये असल्याचं रिपोर्टमधून समोर आलंय, तर देशातील 53.9% शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा असल्याची ही माहिती समोर आली आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून देशातील शाळांबाबत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। देशातील अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद अवस्थेमध्ये आहेत, तर अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा ही उपलब्ध नाही। लोकशाही मराठीने या बातमीचा पाठपुरावा सुरू केलाय। शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही याबाबत शिक्षण मंत्र्यांशी बोलणार असल्याचं सांगितलंय, तर आमदार जयंत आसगावकर यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। केंद्र सरकारचा एक धक्कादायक सर्वेक्षण आहे ते पुढे आलेलं आहे आणि यामध्ये देशभरातील अनेक शाळांमध्ये विदारक परिस्थिती आहे। त्यामध्ये कॉम्प्युटर देखील बंद अवस्थेत आहेत, इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर सर आहेत। तर स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। काय सांगाल या एकूणच धक्कादायक स्थितीबद्दल, आपलं काय म्हणणं आहे? आज जर बघितलं केंद्र शासनाच्या वतीनं कॉम्प्युटर्स असतील, अटल टिंकरिंग लॅब असेल, या सुविधा शाळांच्यामध्ये पुरवलेल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बऱ्याच शाळांमध्ये त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही आहे, वायफायची सुविधा नाही आहे। त्याचबरोबर लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा शाळांच्याकडे आज पैसे नाही आहे। आज आमची मागणी आहे की सोलरची लाईट त्या ठिकाणी शाळांना मोफत केंद्र शासनाने दिली पाहिजे। आज लाईट नसल्यामुळं त्या ठिकाणी बिल भरलेलं नाही म्हणून कनेक्शन कट केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेमध्ये या मुलांना हे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते शिकवण्यासाठी पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही आणि यामुळेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्युटर्स असेल, अटल टिंकरिंग लॅब असेल ही बंद अवस्थेत राहिलेली आहे। ते बऱ्याच शाळांच्यामध्ये हे सुस्थितीत नाही आहेत, कारण यांचा एकदा प्रोजेक्ट दिला की त्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो खऱ्या अर्थानं शासनाकडून दिला जात नाही, त्याची सुद्धा दखल शासनाने घेतली पाहिजे। ही जी मागणी आहे ही आपण लावून धरणार आहोत की मुलांना प्रत्येक शाळेमध्ये मुलांना हे कॉम्प्युटर शिक्षण मिळालं पाहिजे। कॉम्प्युटरचं विशेषतः शिक्षण आहे हे मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण शिक्षण मंत्र्यांची देखील भेट घेऊन या संदर्भात मागणी करणार असं त्यांचं म्हणणं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। तर अनेक शाळांमधील कम्प्युटर बंद असल्याचं समोर आलं आहे। केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या अहवालातून देशातील शाळांची कम्प्युटर लॅबची परिस्थिती समोर आली आहे आणि ही परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचं धक्कादायक वास्तव आहे। देशात अर्ध्यापेक्षा जास्त शाळा अशा आहेत जिथं कम्प्युटर आहेत पण इंटरनेटची सुविधा नाहीये। हो, आमच्या आठवड्यातून 3दा लेक्चर होतात आणि सर खूप चांगली इन्फॉर्मेशन सांगतात। आम्ही जेव्हा 5थला होतो तेव्हा आम्हाला पेंट शिकवलं, ते 6th-7thला टायपिंग कशी करायची ते पण शिकवलं। आता आम्हाला पेंटिंग शिकवलेली आहे, मायसेप लिहायचं शिकवलेलं आहे। अजून सर मध्ये लेसनमध्ये पण खूप काही शिकवतात। जेव्हा तास असतो ना तेव्हा सर रोज येऊन प्रॅक्टिकलला घेऊन येतात। आतापर्यंत आम्हाला सरांनी पेंट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायपिंग कशी करायची, फॉन्ट कसा वाढवायचा ते शिकवलं। तर इथं जे आहे 5वी ते 8वीपर्यंत संगणक जे आहे प्रॅक्टिकल होतं। दुपार शिफ्टला जे आहे 5वी ते 7वी घेतलं जातं आणि सकाळ शिफ्टला जे आहे 8वीची बॅच असते। नाही सर, टोटल जे आहे तिथं 20 कॉम्प्युटर आहेत। तर इथं जे आहे दुरुस्त मी स्वतः करून घेतो, तर इथं मुलांना प्रॅक्टिकल जे आहे हे कंटिन्यू असतं। नाही, इथं इंटरनेट कनेक्शन काही कारणास्तव जे आहे वरूनच बंद आहे, नंतर रेग्युलर इंटरनेट चालू असतं। आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे, रेग्युलर त्याचे तास होतात। जवळपास म्हटलं तर आमच्या 5वी ते 8वीच्या 401 विद्यार्थी कॉम्प्युटरचा फायदा घेतात आणि आठवड्यातून प्रत्येक वर्गाचे 2-2 तास होत असतात। हां, सेमीच्या विद्यार्थ्यांनाच कॉम्प्युटर विषय आहे।
तर केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार देशामध्ये 57.2% कम्प्युटर आणि 53.9% इंटरनेट शाळांमध्ये चालू स्थितीमध्ये नाहीये. तर याविषयीची रियालिटी नेमकी काय आहे ते लोकशाही मराठी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. जालना जिल्ह्यातील वाटूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रियालिटी चेक केलेला आहे लोकशाही मराठीनं. या शाळेमध्ये कम्प्युटर, इंटरनेट याची कुठलीही सुविधा नसल्याचं दिसून आलेलं आहे. तर याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. केंद्र सरकारच्या एका सर्व्हेनुसार जिल्हा परिषदच्या 57% शाळांमध्ये कम्प्युटर आणि 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा सर्व्हे समोर आला आहे. यासाठी आपण रियालिटी चेक करण्यासाठी आलेलो आहोत. जालना जिल्ह्यातील ही जिल्हा परिषद शाळा आहे. वाटूर या ठिकाणची शाळा आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाटूरच्या शाळेवर आपण कम्प्युटर आणि इंटरनेटचं रियालिटी चेक करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत आहे, शिकवत आहेत. आपल्यासोबत शिक्षक आहेत. सर, काय सांगाल, जिल्हा परिषद तुमची शाळा आहे, कितवीपर्यंत ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये इंटरनेट आणि कम्प्युटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे का? आमच्या शाळेला कम्प्युटर लॅब नाही आहे, परंतु स्मार्ट टी व्ही आलेली आहे. स्मार्ट टी व्ही आहे आणि संगणक नाही आहे, लॅब नाही आहे आणि वायफाय सुद्धा नाही. स्मार्ट टी व्हीवरती आम्ही 1ली ते 7वी मुलांना जे कीबोर्ड आहे त्या आधारे आणि आमच्या मोबाईलच्या आधारे आम्ही शिकवत असतो. तासिकावाई शिकवत असतो अदलून बदलून. परंतु कॅम्प्युटर लॅब नाही आहे, वायफाय सुद्धा नाही आहे. शासनाने कॅम्प्युटर लॅब जर दिली तर वैयक्तिक मुलांना त्याद्वारे पुन्हा जास्तीचे हाताळता येईल आणि पुन्हा जास्तीचे त्यांना भरीव असं शिक्षण देता येईल कॅम्प्युटरद्वारे. काय नाव आहे तुझं? जितेश. कम्प्युटर आहे का शाळेत तुझ्या? नाही. शाळेमध्ये कम्प्युटर आल्यावर तू शिकशील का? हा. शासनाने कम्प्युटर आणि इंटरनेट उपलब्ध करून द्यावे, त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना शिकू, असं देखील या ठिकाणचे शिक्षक बोलतायत. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वाटूर, जालना. तर राज्यभरातील शाळांमध्ये ग्राउंडवर नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा रियालिटी चेक लोकशाही मराठी करते आणि सरकार दरबारी आता याची दखल घेतली जाते का आणि या सुविधा पुरवल्या जातात का ते बघावं लागेल. याचा पाठपुरावा लोकशाही मराठी करत राहणार आहे. कराडमधून जो काही रियालिटी चेक आहे तो लोकशाही मराठीनं कराडमध्ये सुद्धा केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये 70% पेक्षा जास्त शाळांमध्ये अद्याप इंटरनेट शिक्षण दिलं जात नसल्याचं उघड झालेलं आहे. तर बरेचसे वर्ष झालेत इंटरनेट शिक्षण हे शाळांमध्ये द्यावं, कम्प्युटर त्या ठिकाणी आले पाहिजे याविषयीचा निर्णय झालेला होता. पण अजूनही जेव्हा 2025 साल उजाडलेला आहे तरी सुद्धा अनेक शाळांमध्ये अजूनपर्यंत कम्प्युटरच आलेले नाहीयेत, कम्प्युटरचं शिक्षण दिलं जात नाही अशी माहिती समोर आलेली आहे. तर बऱ्याच वर्षांपासून 90च्या काळामध्ये कदाचित आपण सायन्स जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण त्याच्यामध्ये गेलेलो होतो, पण अजूनही अनेक शाळांमध्ये कम्प्युटरचं शिक्षण दिलं जात नसल्याचं धक्कादायक वास्तव हे समोर आलेलं आहे. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आपले साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. राज्यामध्ये 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा पोहोचलेली आहे असं सरकार सांगत असलं तरी मात्र अनेक वाड्या वस्त्या गावं आहेत, या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचलेली नाही. आणि हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील दुर्गम परिसरातल्या माण्यानगरच्या गावामध्ये. आणि या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नक्की परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल, शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे का? नाही, इंटरनेट सुविधा नाही. इंटरनेट नाही आपल्या याच्यात. जर काही विद्यार्थ्याला शिकवायचं असलं तर आम्ही ते डाउनलोड करून आणणार तिकडून आणि तेच आम्ही त्याला शिकवणार. कम्प्युटर आहे की आमच्याकडे? मग त्याचा वापर होतोय? नाही होत त्याचा. आता या भागात आणखी समोर 2 शाळा आहेत, तिकडे पण आता नेटचा इश्यूच आहे. कांबरगावच्या समोर इकडे इंटरनेट नाही. इंटरनेटची आवश्यकता आहे की त्याला भरपूर माहिती त्याला द्यावं लागते आताच्या काळात. पण आम्हाला जे आवश्यक असते ते आम्ही डाउनलोड करून आणतोय, त्याला दाखवते ती माहिती. जे शिक्षक आहेत ते बाहेरून जे काही त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल ते रेंजमध्ये जाऊन डाउनलोड करून आणून या इथल्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं आहे. त्यामुळं कुठेतरी ही जी गंत आहे इंटरनेटची ती लवकरच दूर व्हावी अशी मागणी देखील वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं सरकारने इकडे लक्ष देऊन या दुर्गम परिसरातील शाळांसाठी इंटरनेटची सुविधा ही उपलब्ध करून देण्याची गरज आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. तर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नेमकी काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आपले साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी.
राज्यामधल्या 53% शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. मात्र सातारा जिल्ह्यातल्या दुर्गम परिसर समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील मानाई नगरमध्ये सध्या काय परिस्थिती शाळेमध्ये आहे, इंटरनेट या ठिकाणी पोहोचलेला आहे का, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी थेट आपण मानाई नगरच्या या प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी आहेत. फळ्यावरतीच अजूनही शिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे. खरं तर या ठिकाणी कम्प्युटरची सुविधा आहे, मात्र या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचं शिक्षण घेता येत नाही आहे. पाटण तालुक्यामधली साधारण 75% परिसर हा अतिशय दुर्गम परिसर आहे आणि या ठिकाणच्या शाळांमध्ये ही अवस्था जी आहे ती अशीच आहे. त्यामुळं ही परिस्थिती बदलायची असेल तर ग्रामीण भागातल्या दुर्गम परिसरामध्ये इंटरनेटची सोय करणं आणि त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचं शिक्षण देणं ही सध्या काळाची गरज आहे. जगभरातलं ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसाठी हे काही काही क्लिकवरती आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अशाही काही परिस्थिती म्हणजे शाळा आहेत ज्या ठिकाणी इंटरनेटचा आणि विद्यार्थ्यांचा अद्यापही संबंध आलेला नाही. त्यामुळं आता कुठेतरी पुन्हा एकदा सरकारनं विनंती असणार आहे की ज्या ठिकाणी इंटरनेट नाही आहे या ठिकाणी इंटरनेटची सुविधा करून विद्यार्थ्यांना या इंटरनेटचं ज्ञान देणं तितकंच गरजेचं बनलेलं आहे. कॅमेरामॅन संकेत सेमी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, मानाईनगर, सातारा. साधारणतः 90च्या दशकामध्ये आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला होता, पदार्पण केलेलं होतं. टेक्नॉलॉजी आपण स्वीकारलेली होती. त्याच्यानंतर कम्प्युटर असतील किंवा इतरही गोष्टी आलेल्या आहेत. पण शाळा जिथं विद्यार्थी घडवले जातात आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक होणार आहेत, बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहेत, त्या ठिकाणी 2025 सालामध्ये अजूनही इंटरनेट नाहीये. त्याचबरोबर कम्प्युटर सुद्धा नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. लोकशाही मराठीनं याचा हा रियालिटी चेक केलेला आहे. त्यामुळे आता राजकारण्यांकडून किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून या विषयाची कशी दखल घेतली जाते आणि आत्ता तरी 2025 मध्ये ग्रामीण भागातील या ज्या शाळा आहेत तिथपर्यंत कम्प्युटर पोहोचतं का, इंटरनेट पोहोचतं का, ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.